पृथ्वी जेणे तृप्त केली, या पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद. आता डोंगर सांगायची गरजच नाही, भवतालच डोंगर आहे. येताना हळद एक जणाची होती, 6 दिवसापूर्वी पाऊस पडलाय तरी आज चापचूप 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 चालूच होतं तिच्यावर. त्याला काय म्हणते, स्प्रिंकलर ना. स्प्रिंकलर. आपल्याला इंग्रजी येत नाही ना, त्याच्यामुळे आपलं ते झापझुप झापझुप पाऊस सुरूच होता. आता पाऊस पड या 2-4 वर्षात सप्त्यात बी अडचण एखादीची आलीच असेल, तरी पण त्या हळदीला पाणी लागतंय. आणि या डोंगरावरल्या झाडाला कोण दिलंय तरी असे लख लख येत. हो, लख 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 लख, जसे त्याचे 100-150 कोटी बँक येते. इतके झाड प्रसन्न आहेत त्या डोंगरावरले. कोण पाणी घातलं यायला या मंदिरातल्या. परतूरच्या आडत्यान मुगाचे पैसे जाता जाताच दिले. दाबू दाबू त्या बारक्या बॅग मध्ये पैसे टाकले आणि निघालो. आता लांब जायचं म्हणून येताना वाटलं कुठं तरी घ्यावा काहीतरी, तर काहीच उघडं नव्हतं. आणि जे उघडं होतं तिथून असे वेगळेच बाहेर निघू लागले. वेगळेच बाहेर निघू लागले. तर मी म्हणलं आपण इथलं जर काही घेतलं तर संध्याकाळचं गाव गवसू द्यायचं नाही देव. मुगाचे पैसे होते आणि त्या बुवानं बी 4 आणि 8 आणि आम्हाला कीर्तन झाल्यावर दिलतेच. हो, पण काही नाही. मग कीर्तनाच्या जाग्यावर टाइमला पोहोचलो. तिथं आम्ही पोहोचल्या कीर्तन आटपलं की एक 95 वर्षाची म्हातारी मेली. हो, आणि ती ज्याचा कार्यक्रम त्याच्याच भावकीतली. मग आम्हाला कोण वाढीत. आणि जरी वाढा असतं तर पलीकडे खेटून भीतीला मड टेकलं आणि इकून मी खाला काय गोचिडे का मी. आता खेटून म्हातारी पलीकून ती कीर्तनात आलती आणि सहज कसकानी व्हालं म्हणून सुनायनं उचलून नेली. जीव गेल्याचं निमित्त झालं, मेली ती. आणि इकड्या घरात मस्त जेवायला केलं, तिकड्या भीतील म्हातारी अशी टेकून खेळा ठोकला तवा इकडचं ते कचरा खाली पडला होता अंगावर. आणि खेटून 9 इंचाच्या अंतराने जेवायला. आपण काय डुकर आहेत का उसातले. यायला म्हणलं चला आपण. आणि मग 12:30 वाजता प्रकाशराव बीडकर शेनगावचे व्यापारी त्याचे इथे खिचडी खाल्ली. त्याच्या मनात आल्या होते उपाशीच मारी. हो, नाही द्याची ताकद. तुमच्याकडे 1 लाख रुपये तर तुम्ही बस स्टँडला उभे आहेत, केळं खाता येतात का. हो, चष्मे तर असे लागत आहेत महाराज बघा ना कसा केळ खालाय. आणि तू रूमने खातो तू नाहीच खात का केळ महार. पण बस स्टँडला खाता येत नाहीत ना, भानगडी येत ना अशा. मग तुम्हाला जेवायला द्यायचं का न जेवायला द्यायचं त्याच्या हातात. पृथ्वी जेने तृप्त केली, काय ताकद आहे ते कोणालाही तृप्त करते. 100 ते 90 फुटाहून एक दगड काढा. विहिरीचं काम चालू होतं. आमच्या इथले लोक बऱ्यापैकी विहिरीचे काम करीत होते. 10-15 माणसं होते. मी गेलो एकदा. डालग लोटायचं काम मधात नाही उतरलो. कवा बी नाद असा होता, चांगल्या झाडाला मसड बांधायचा. हो, नाही तर मग बारक्या झाडाला मसड बांधल्या, मसड गेली, चराट गेलं आणि मालकाला दूध नाही वाघरू मेलं. त्याच्यामुळं ते चांगल्या झाडाला मसड बांध.
काय सांगू लागलो काय नाही वगैरे इचकून मग त्या क्रेन मध्ये दगड टाकला, त्या असा मोठा टोळ होता, इरीतून निघला आणि क्रेनच्या त्या वरी घेतल्या बरोबर दगडाची गंजी होती, त्याच्यावर तो दगड आदळला, निष्ठाला आबा खाली निष्ठाल्या दगडावर आदळला आणि 2 तुकडे झाले आणि मधातून बेंडकी बाहेर आली त्या दगडातून. आणि नेमकाच आम्ही ज्याची ईर फोडीत होतो ते होतं हिंदू पण वागायला पाकिस्तानी. कशाचा देव महाराज, कुठं देवन कायन, कशाचा देव. 90 फूट ईर गेली, छापी भिजवायला पाणी नाही. हो, छापी नसन तुम्हाला कळत, नसन कळत, कारण तुम्ही चिलीम वळडीच नाही ना, छापी कशी कळन तुम्हाला. मी पण नाही वळडी, पण आमच्या भावताल होते चिलमी वाढणार. हो, कारखान्याचं बॉयलर वर्षाला एकदा पेटत, यायचं दिवसात 5 बाऱ्या पेटत असं बॉयलर. ते चिलमीच्या खालून धुडकं लावते, तिला छापी म्हणते. छापी भिजवायला पाणी नाही. आमच्या संघ म्हणले बाळू पाणी लागाव. म्हणलं हे देव मानित नाही रूमने, मग हे देवाला मानित नाही, याच्या इरील कसं पाणी लागन. मग मी खालच्या म्हणलं विठ्ठलराव, कांबळे होते आमचे इथले विठ्ठलराव, म्हणलं वर या. ते म्हणले काय आता जेवायला येऊ. म्हणलं या वरी. वरी बलिलन म्हणलं आत्ता दिलेला टोळ खाली पडल्यावर फुटला आणि त्याच्यातून बेंडकी. आम्हाला आयुष्य गेले बेंडक्या पाहता पाहता. म्हणलं मी पहिल्यांदा पाहिली ना, आणि ते नेमकं चालतं छत्री गित्री. हो, काल जरासं ओलं निघलं होतं तर त्याची बायको ताट गीट पाण्याची पूजात. मी म्हणलं जीजी काय नाही, हा ते दही आम्हाला कडील दी. हो, काय नाही लागलं, काल ओलं होतं ना, आज फुफुटाच लागलाय. नि बरा असा पांढरा शिपीट टोळ निघला. म्हणजे माय कोणी का नाही. ते म्हणजे हे डालजी लोटी ते तिच्याजवळ पाणी होतं. तर मी म्हणलं बाई हे पाणी बेंडकीला टाका. पहिला पाऊस पडून गेल्यावर बेंडक्या भिजित होते ना. माय लहानपणी ते धोंडीचा खेळ करायचे, धोंडी धोंडी असायची ती, आणि मग सती लोक पाणी टाकायचे. मजा होती हो पहिली, त्या खेळायत मजा, सगळ्या वागण्यात मजा. चंडकुबान मग ती त्याला जे मागत होते तिला धोंडी मागणी म्हणत होते. बापू तुम्हाला तितकंच कळत आहे, ते बी ऐकून ऐकून. विठाला त्याला विठ्ठलरावला वरी बलिलन म्हणले काय रे बाळू. म्हणलं बेंडकी निघली. तर ते मालक म्हणला काय डोके खराब झाले तुमचे, 90 फुटाहून कुठं बेंडकी निघते यार. पाय ना म्हणलं सांडाळा. दगडाचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यात एक खड्डा आणि त्याच्यातून बेंडकी निघली. पाषाणाची पोटी बैसला दरदरू आणि तयामुखी चारा कोण घाली. हे काय गांजा फुक्याचं वाक्य आहे का. 90 फूट अंतर खोल, त्याच्यात निघलेल्या दगडात बेंडूक निघतोय. कसा चारा घालतोय. पृथ्वी जेने तृप्त केली ही त्याची ताकद आहे. आणि त्याशी यशोदा भोजन घाली. याला नवल म्हणतात. नवल विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती. विश्वात व्यापून उरलाय, काय त्याच्या आधारावर वाचून राहत सांगा बरं. 100-150 फुटांत पाण्यातून याचं तर ताफा लागायला. 100-150 फूट अंतर असेल ना बाय, तर ताफ्यावर बसून यावं लागतं. ताफ्यावर. आणि अख्खी पृथ्वी कशावर आहे. पाण्यावर ना अख्खी पृथ्वी. जराशी तरी अशी अशी होती का. कशी स्थिर केली असेल त्यानं. कशी स्थिर हे तुम्ही लावले ते खांबणे पत्र उभी चिटकिले. पण त्याच्या मनात आल्यावर त्यानं अशी जांभळी दिल्यावर हे राहते. नुसता असा त्यानं हिंजडा द्यावा तर आपण तर सगळे येलदरीच्या तळ्यात. त्यानं हिंजडा दिल्यावर म्हणजे विश्वाला कडेवर घ्यायची ताकद त्याच्यात, आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला नवलच म्हणावं लागेल का नाही. नवल केवळे केवळे शेवटच्या कडव्यात. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. यायला ब्रह्मचारी म्हणता येते. असे किती कुंटाला हार घेतले पण एक हार नाही घेतला म्हणून ब्रह्मचारी. 2 प्रकार.
बाल आणि नुसता ब्रह्मचारी, जीवनभर स्त्रीचा संग नाही, बाल ब्रह्मचारी. मी कालच्या परवाला कीर्तन झालं तिथं सांगितलं. आणि कालांतराने पश्चाताप झाल्याच्या नंतर संन्यास घेतला, त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. मग मालकाला तर 16,108 बायका होत्या. बर नुसत्या अशा नाटकातल्या नव्हत्या किंवा अशा चित्रातल्या बाहुले केलेल्या नव्हत्या, खरोखर होत्या. भोगे सर्वस्थिते कामिनियाम रंभे सवतच विजायते क्रिया यत् प्रपंचा भय विगुंतिस्तते ब्रह्मचर्यो को भवा. रंभे सारख्या कामिनी, प्रभावशाली पत्न्या, नाविन्यपूर्ण भोग घेतला आणि तरी ब्रह्मचार्याच्या यादीत का? त्याचं जीवनच त्या व्यक्तीचं होतं. विधीने सेवन विषय त्यागाते समान. काय काही गोष्टी आपल्याला त्याच्यात नसताना सुद्धा त्याच्यात आरूढ होता येते, त्याच्यात जाता येते. लग्न करणाऱ्याला ब्रह्मचारी होता येते, पण स्वतःची बायको सोडून जगात जी वयस्कर स्त्री दिसन तिला माय म्हण आणि कमी वयाची दिसन तिला बहीण म्हण, तू पण संन्याशाच्या यादीत आहे. पराविया नारी रखुमाये समान मानिलिया जान धनवेचे. परस्त्रीला जर विटेवरची मालकीन म्हणलं तर आपलं काय धन जळतंय का, संपतय का पैसे? हाही त्या यादीत येऊ शकतोय. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला विठाला. एकच सांगतो महिलांना, एरवी काही बोलत नसतो मी कुठं, काही गरज नसती, पण इथं जेवढ्या सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या बसलेल्या आहेत, डोंगराळ भागातल्या काळ्या मातीशी झुंज देणाऱ्या मावल्या आहात तुम्ही. एक कीर्तन करून निघलो होतो, 10 मिनिटं असं बसलो तर खिशे तर दोन्ही भरले होते. मला खरं बोलायचं ना आले. गावरान तूप खाल्लं ना तर पुढच्याने विचारलं काय जेवलं, तर काय नाही तू पण पोळी खाल्ली. इतकं म्हणायला काय जिबीली एडिंग होती का? पण चांगलं खाल्ल्यावर एक जण म्हणला कुटके खाल्ले, सकाळच्या मसडच मेली दुधाची. खोटं नाही बोलायचं माणसानं, आपलं चांगलं चाललंय ना. ते पाया पडलेल्या काही म्हाताऱ्या पाया पडू लागल्या, आबा तर ते खिशात पैसे टाकले तर ते नंतर वाटलं खिसा फाटन म्हणून भात्राच्या घोळात पैसे घेतले. घोळात ते घोळ बाबा आणि मग संच होतेच गाडीत टाकायला, काय असते ते टाकले गाडी, काही नाही वाटलं. पण रस्त्यानं जाताना रस्ता विचारण्यासाठी एका जागेवर गाडी उभी केली. त्या माणसाला रस्ता विचारित होतो, तितक्यात 2-3 बाया बांधाच्या कडीचं शेवटचं तास खुरपीत होत्या. त्याच्यातल्या एका बाईनं ओळखीलं, बाई महाराज आहेत ग. त्या सगळ्यात 5-6 जणी पाया पडायला आल्या आणि एकीच्या कमराला महाराज रुपया होता. मातीनं हात भरलेले होते. तिनं कमरेला खोसलेला रुपया काढा, पाया पडली आणि तिनं माझ्या हातात टाकला. त्या रुपयाच्या पाया पडू, कारण तो कष्टातला दाम होता, तो श्रमातला दाम होता, श्रमातला दाम होता. तशा माझ्या इथे बसलेल्या मावल्या, मला कळतंय आपण या डोंगराळ भागातले आहोत. आपल्याकडं फारशी काही अशी सुपीक जमीन नाही, आपण साध्या भागातली माणसं आहोत. पण एक विनंती करील, या साध्या भागात असताना सुद्धा विटेवरचा मालक आपल्याला 2 वेळेची भाकरी, निवारा आणि अंगाला कपडे देतोय. ही त्याची कृपा आहे आपल्यावर, ही त्याची कृपा आहे आपल्यावर, कृपा आहे त्याची, कृपा आहे. मागच्या आठवड्यामध्ये 19 किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही. 19 किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही. एका माणसाचा फोन आला, महाराज आमचं 9.5 कोटीचं नुकसान झालं. एवढी द्राक्षाची बाग होती, किती एकर असेल त्याची, 9.5 कोटी रुपयाचं नुकसान. तसा पाऊस जर बाबा आपल्याकडे पडला तर आपण काय खायचं? इतक्या डोंगरावर, भिताडासारख्या डोंगरावर गहू पेरलाय लोकांनी, पाहिलं मी येताना, रस्त्याने येताना. तरी पण विटेवरच्या मालकाची आपल्यावर कृपा आहे. मावल्यांनो, तुम्हाला एक विनंती करेल, एका वर्षभरात
दिवसभर एखादी बाई जर 200 रुपयाचा कापूस येत असेल तर त्याच्यातला 1 रुपया एका डब्यात टाक. 300-350 रुपयाचं काम करत असेल तर 2 रुपये एका डब्यात टाक. एका वर्षात 1 कॉलम करू शकते ती माऊली. या सभा मंडपाचा 1 कॉलम ती करू शकते. एक खांब ती करू शकते. आणि तो खांब विटेवरच्या मालकाच्या मंदिराला आधार असेल. तो 1 खांब विटेवरच्या मालकाच्या मंदिराला आधार असेल. आणि मालकाच्या मंदिराला आधार दिलेला खांब इथून पुढच्या आपल्या लेकरांना आधार देणारे. इतकं मात्र लक्षात ठेवा. काय होतं माहितीये का, जास्त वतायला माणसाला त्रास होत असतो. रुपया 2 रुपये जर एका डबक्यात टाकले तर वर्षभराचे हजारो रुपये होऊ शकतात. एखाद्या बाईनं तिचे कमी पैसे पडले असतील तर मिस्त्रीची मजुरी निघल. एखादीचे जराशे शिल्लक पडले असतील तर त्याची खडी निघल, त्याचं सिमेंट निघेल, त्याचं लोखंड निघल. आणि ह्या राजे हो, वानर छोटे होते पण संख्या भरपूर होती. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ होते. या सगळ्यांनी मिळून 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. शासनाच्या नाकात दम येईल 1200 किलोमीटरचा सेतू बांधायला. रुपयाचा खर्च नाही, जेसीबी नाही, इंजिनियर नाही, कोणी मिस्त्री नाही. काय डोकं, तशी आपली ताकद आहे. 1 रुपया जरी इथं समर्पित केला तर याची दखल पंढरपुरातला मालक घेणार आहे. माय मावल्यांना याची दखल ठेवा. विठाला विठाला एक नवल सांगतो तुम्हाला. साधा त्रोटक अर्थ तुम्हाला सांगितला. नवल बघा. 7व्या अवतारामध्ये प्रसाद महाराज एका बाईची इच्छा होती, पंढरपुरातल्या मालकानं माझ्यासोबत लग्न करावा अशी तिची इच्छा. बरं, बाई दिसायला बी साधी नव्हती. बरं, दिसायला सुद्धा साधी नव्हती. ती बाई घराच्या बाहेर निघल्यावर कंपल्सरी सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. इतकं तिचं सौंदर्य होतं. तिला लाजत होता सूर्य, लाजत होता. म्हणजे सूर्याच्या तेजापेक्षा तिच्या चेहऱ्याचं तेज होतं. बरं, बाई नुसती सुंदर नसून पतिव्रता होती. कशाहून पतिव्रता? आपल्या नवऱ्याला कोणी मारू नये याच्याकरता तिने अमृत आणून ठेवलं होतं. हाय का जगात बाई दाखवा बरं. नवऱ्याच्या वाचण्यासाठी अमृत आणून ठेवा. अमृत. तिचं नाव होतं चंद्रसेना. बाई पवित्र किती होती सांगू का तुम्हाला. परवाला आमच्या मित्रानं असंच केलं. मी नाही पाय पडू दे. पण एक बाई हुशार होती. ती हातात 500ची नोट घेऊन आली. मग यानं तिला पाय धुऊ दिले. आणि बाकीच्या मायाने बी 500 टाकले. पण पाया पडल्यावर पिशीतले काढले. याला वाटलं 10-10च्या काढले. पण हिनं तिकूनच 500ची नोट आणली. तो हे तिला पाय धुऊ देऊ लागला. असा महाराज नव्हता तिला मानणारा. महाराज जगातला 1 नंबरचा संन्यासी. तिने तेज कांती प्रसन्न केला तो रे तिच्या चरणावरी लोळला. तेज कांती मारुतीराय आणि तिच्या अंगणामध्ये मारुतीराय लोळत होते. मारुतीराय आबा तिच्या अंगणातली माती मारुतीरायनं अंगाला लागावा याच्याकरता लोळणच घेतलं. प्रभू रामचंद्र आले तोपर्यंत तिचा नवरा मेलता. आले चाल म्हणले मारुती. नाही म्हणले मला जर लोळू द्या. आणि पुन्हा मालका देखता लोळले. आणि प्रभू रामचंद्र जवळ आले. मारुतीरायाच्या अंगाला असा हात लावला आणि मारुतीरायाच्या अंगाची माती कपाळाला लावली. विचारलं हनुमंता नवल सांगतोय. नवल एक दोनच सांगतो, जास्त त्रास देणार नाही तुम्हाला. का रे लोळला सिद्ध तू? मारुतीराय म्हणले मग आमचं जाऊ द्या म्हणले. एक तर मी पशु आहे, येऊनी जन्मला मरकट. मी वानराच्या येऊनीतला, मी लोळू द्या. पण तुम्ही देवादी देव आहात. हिच्या दारात लोळलेली माती माझ्या अंगाला लागली ती तुम्ही तुमच्या कपाळाला का लावली?
ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं तिच्या देखता जास्त वर्णन नको रे, पण ही पतिव्रता आहे आणि तिची देवावरी हो नवऱ्यावर अतूट प्रेम करणारी बाई. हो पप्याच्या बापाला जीव लाई जा बरं माझ्या माईनो. हो तितका काल 2-4 दिवसापूर्वी मी सांगितलं, जो आई वडिलांची सेवा करत नाही त्याला देवाकडे जागा नाही. तो मला त्यानं फोन केला आणि ते पत्रकारानं पेपरवर बातमी केली. तर त्यानं मला फोन केला, महाराज असे काही मायबाप आहेत की पोराला कोर्ट कचऱ्या करायला लावायला, पण ते लाखात एखादा सापडल, लाखात एखादा सापडल. तिथं दोष पोराचेही पाहावं लागतील, पण मायबापाची सेवा न करणाऱ्याला किंमत नाही. नाही 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 नाही. ते म्हणला आम्ही अमक्या महाराजाचं ऐकतो. मग म्हणलं त्याला विचार आणि त्याचं रेकॉर्डिंग करून मला ऐकव, मग मी त्याचा शिष्य होतो. तुला जे सांगतो का महाराज त्याचं मला सांग ना, मी त्याचं शिष्य तोपात करतो. हो लोकांना ऐकू द्या, मग त्याचे कीर्तन ऐकू देत का पाहू आपण लोक. आई बापाच्या सेवे इतकी सेवा कोणती नाही. आणि बाईनं नवऱ्याची सेवा केली की जगातल्या सगळ्या देवाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होते. हो बिना डब्याचाच नवरा ऑफिसला गेला आणि ही बेल वाहल बसली. त्याला फोन केला, जाऊ दे माय मा 5वा नंबर आहे, पुढची पटकन उठ ना, मी बेल वाहिल्याशिवाय पाणी घातल्याशिवाय येत नाही. आजच्या दिवस तुम्ही ते अख्तरबाईनं वडापाव तळलाय तोच खा. है का जिंतूरला अख्तरबाईचा वडापाव, वही पे खा लो बोले. तिथंच खा म्हणले, तिथंच खा. काय महादेव तिला मानीन का? महादेवाला पाणी घालायचं 700 वर्षापूर्वी सांगितलं बापू प्रमाण असू द्या. एक पसा पाणी एक बिलवदळ 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवरायांनी नमूद केलंय. आपल्याला उशिरा जाग येते. उशिरा जाग येते का नाही कळालं माहितीये का? भजनात बस वाटत नाही ना. आणि यायचे मालक यायला सांगते तर त्याला भजन आवडत नाही, त्याला दुसरंच आवडत. काय सांगतील तुम्हाला? आणि तुम्हाला भजन आवडत तर सात्विक माणसाचा आवडावा, ज्यानं गाथ्याचा अभ्यास केलाय, ज्यानं तीर्थावळी वाचिली, ज्यानं पत्रिका वाचिली, ज्यानं समाधी वाचिली, ज्यानं नाट वाचिले, अशा लोकांकडनं तुम्हाला ते मिळन ना, मिळन ना. बाकीचे पुस्तक वाचणाऱ्याकडे तुम्हाला ते भेटत असतं का? त्याच्यामुळे इथं येऊन कधी कधी भजन करी जा. या जाग्यातली ताकद तुम्हाला ती शक्ती देईल. फार मोठी शक्ती, फार मोठी शक्ती. मालकाची सेवा करी जा. बाईनं अमृत आणलं होतं नवऱ्यासाठी, अमृत. आणि काय म्हणली होती सूर्याला? आगा दिनपती निशापती. दिनपती म्हणजे सूर्य, निशापती म्हणजे चंद्र. आणि नुसती नाही बोलली, चुटक्याच वाजित होती बाई. ए दिनपती, ए निशापती, तुम्ही दोघे तोपर्यंत माझ्या कपाळावर कुंकू पुसायची ताकद नाही. इतकी ताकद बाई. चंद्रसेना मनती तियेला, पुराण सांगतंय पुराण. तियेने पीयूष संचय केला, चंद्रसेना मनती तियेला. पुराण वाचायचं ना रे, वाचा वाटतंय. भंगीऱ्याचं वाचण्यापेक्षा पुराण वाचलेलं चांगलं. हो. आणि पुराणे देऊतल्या मालकाला आवडत आहे. पहावे पुराणे ना दे. काही काळ हटते पुराणातलं. आणि मी एक गध आहे. हे बघ, घोडं एखाद्या वेळेस नादात आलं तर गोमाशील बसू देते, पण गध नाही बसू दे. गध लोळून लोळून जिथं गोमाशी बसली तिथलं कातड काढी, पण गोमाशी मारीनच. हसा ना, मी असू द्या गध, पण परमार्थातलंय. पुराणातलं गध इतकं मात्र लक्षात ठेवा. मला छंद आहे त्याचा, आवडतंय. इतकी पवित्र स्त्री आणि संन्याशासोबत सोयरीक करायची सुरुवात. संन्याशाला मध्यस्थी केलं सोयरिकीसाठी. हे तेजकांती, त्याच्यासारखी कांती कोणाची असेल का? तेजस्वी मारुतीरायासारखं तेज कोणाकडे असेल? अहो जगाला तेजस्वी प्रकाश देणाऱ्याला पहाटच गिळायला गेले.
सकाळी सकाळी झाल्याच इतकं तेज कोणाकडे असेल का? आणि एवढ्या तेजकांतीला सांगितलं, हे तेजकांती, मला ते पंढरपुरातला पती म्हणून पाहिजे. मनानं म्हणली हो बाई, मनानं म्हणली बाई, मनानं म्हणली बाई. इतकी श्रद्धा तिची देवावर, इतकी श्रद्धा. तिने सूर्य निघल्यावर कधी स्नान केलं नाही. आगा तुझी या प्रकाश सूत्रे स्नान तर्पण आईते, भंग झालिया निरुते ललाट कुशी. जर तुझ्या प्रकाशात मी स्नान केलं असेल तर माझं कपाळ पांढरं कर. आणि सूर्य निघायच्या अगोदर माझ्या शिवजीला पाणी घालीत होती. भगवान शिवजीला पाणी घालीत होती सूर्य निघायच्या अगोदर. हो, आणि त्या अमृतेश्वरानं, त्याचं नाव होतं अमृतेश्वर, माझ्या शिवजींचं नाव. विश्वनाथ आहे तो, हो विश्वनाथ आहे. त्या अमृतेश्वर प्रसन्न झाला आणि पतीवर श्रद्धा असणाऱ्या बाईसाठी भगवान शिवशंकर अमृतेश्वर प्रसन्न झाले आणि तिच्यासाठी अमृताचा कुंभ देऊन टाकला. इतकी श्रद्धा. आणि तिने एका संन्याशाला सांगावं, पंढरपुरातला मालक माझा पती पाहिजे. नाही हो, पती तर झालाच नाही, तिच्या विलासाचा पलंगच मोडून टाकला. पलंग मोडून टाकला, पलंग मोडून टाकला. नवल सांगतोय, नवल सांगतोय, पलंगच मोडला. हिचा पलंग मोडण्याच्या पापामुळे पुढच्या अवतारात ज्या अंगठ्यानं पलंग मोडला त्याच अंगठ्याला बाण लागला. भिल्ले विंधिले शारंधर नैवम गिरगावकर लिखितम. आणि बाण कुठं मारला? मांडीला का महाराज? नाही. छातीला का डोक्याला? नाही, अंगठ्याला. द्वापार युगात प्रभास नक्षत्राच्या ठिकाणी अंगठ्याला बाण मारला. अंगठ्याला. चला, त्यालाही फेडावं लागलं. आणि मालकाची आणि तुझी भेट करून देतो असा एक संन्यासी मधात पडला. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय महाराज. त्याला लांडो व्हावं लागलं. हो, कुठं माहितीये? रामेश्वरला मारुतीरायल शेपटी नाही. बघा, रामेश्वरला मारुतीरायल शेपटी नाही. बाईन घेतली काढून. इनस्त महानवरा मारला म्हणे. भुंगे त्यानंच आणले, असे चाप 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 भुंगे आणले ना. आणि तिला त्या शेपटीत भुंग्याचं पंख सापडवतो. हो, आणि पुरावा काय? आता जे जण वकील पाहायचं काम नाही, ते पंखातच भुंगा सापडा मेल्याला त्याचं पंख मारले म्हणतो मी. मग ही शेपटीनच विटेवरचा मालक मला पती हो द्यायला नाही. घेतली उपसून. साधी असेल का बाई ती? हा, काय नाही, बायका युरी साध्या नसत्या. वंदावे दुरून हो नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा. आणि करीती आघात. माझ्या मावल्यांनो, गाथेची गाथे वाचा, पण तुम्ही तुमच्यात वाचा. 5-25 बायकांनी मीटिंग घ्यायची. आपल्या दिवसभरातलं काम आटपलं की 7-7:30 वाजता किंवा सगळ्याची जेवण झाल्यावर 1 तासभर भजनाची संध्या करायची. पण गाथ्यातले अभंग वाचायचे. हो, ज्ञानेश्वरी वाचायची. हे तोंडान जोडलेले नाही. आमची इथं शेजारी नव्हती, तर मी तिला म्हणलं, बाई सोमवारच्या अभंगाचं प्रकरण आहे, तू ते शिवजीचं प्रकरण वाचव ना. तर नाही, बेल वाया गेले का बाय बाय, तिकडच घसरून मेल. मेल उलथी नाही वाचीस का? हा, तुझ्या मातीला तरी कोणी येईन का? तिकडच वाहून जाशील, कोले कुत्रे खाते तुला. माझ्या अष्टादश संतांनी भगवान शिवजीचे किती गोडे अभंग केले. त्या अभंग म्हणणं तू काही म्हणती. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी ढगाला लागली. नाही, झोपीत भिताड पडायचं का अंगाव तुया? भजन करणे अमंगळवाणी नरका जाणे. हो, काय शिवजीचं प्रकरण आहे? शिवजी काय सामान्य आहेत का? तुम्ही काही भंगाळल्यासारखं म्हणायचं शिवजीला. वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक शिवजी आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. काय ताकद आहे माझ्या शिवजींची. कावड शिवजींच्या अगोदर, वारी शिवजींच्या अगोदर, रोज सकाळी शिवजी अगोदर. आणि तुम्ही मनानं काही म्हणायचं. काय म्हणतो? जात्यावरले गाणे नीट म्हणत होते बायका. काय 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 आपल्यात दिले भंगिरी झाले हो.
हो, मी तर म्हणतो याच्यासाठी देवानं स्वतंत्र नरक केला असेल, या हरामखोरासाठी. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तू ह्या बायकोचे दागिने सोनाराची तर ठुले खताडासाठी, आणि राधाला कशाला गोंडे लावायला निघायला? तिला काय गोंडे लावायची गरज आहे? तिनं जिथं शरीर समर्पित केलंय तिथली माती पंढरपुरातला कपाळाला लावतोय. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा म्हणजे पंढरपुरातला तिच्या अंगाची माती कपाळाला लावतो, आणि तू सुमळ्या तिला गोंडे लावतो. हे रे, तुझी लायकी आहे का राधेला गोंडे लावायची? किती किती इचके. इकडं पाठ कर ना. एकदा काल्याच कीर्तन सुरू, भगवान गेले गोपीच्या घरी आणि वापस आले. तर विचारलं यशोदेनं, कुठं गेलता? गोपीकडे गेलो. मग का आला? म्हणजे गोपी घरीच नव्हती. गस करावं ना. एका भजन्यानं लगेच, भजन्या कसं म्हणता येईल त्याला? गुणीजनानं. गुणीजन. हो, आपल्यामध्ये वारकरी आणि भजनी शब्द आहे. एका उत्कृष्ट गुणीजनानं प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. मी लगेच म्हणलं, हो हो हो, फोन करून नव्हती गेले का? फोन करून जायचं असतं म्हणजे तुम्हाला कळालं असतं गवळण घरी होती का खुरपायला गेलती. काय 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 कोण्या नरकात टाकाव हे कळल का देवाला? मला अहो त्याची सुद्धा कॅसेट गुंडाळत असेल. हे नमुने कुठूनच आले. विठाला विठाला हे काय बाबा खेळत नाही, चांगलं वाजी तुम्हाला तू. पण काही एक दोन जाग्यावर गेलो तर आम्ही बोलताना पकवाद्या व्हॉट्सअप खेळू लागला. मी लगेच त्याला जवळ बोलिलं, म्हणलं तुझी बायको काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली का? काय डिलिव्हरी वगैरे काय आहे का? नाही नाही काय नाही. म्हणलं मग काय पाहला तू इतकं इतकं काय इचकायला? आमचा अपमान नाही, पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. हो, कशाला व्हॉट्सअप खेळता? एखादा न बोलणारा महाराज असला की त्याला असे झाडावरले किडे उडी लेवणीच करायले त्याला. नाही, याचं पाप 42 पिढ्या मातीत जाते. नाही, अपमान. गादीची ताकद आहे. तुम्हाला स्वतंत्र गादी दिली देवाने, तो तिचा अपमान आहे. यांनी गादीचा अपमान केला, त्यांचा अपमान आहे. इथं बास्कळ बोंबल, या गादीचा अपमान आहे. आणि यांना अख्खं जीवन मातीत जाईल. नाही, चुका करायला पाहिजे. संप्रदाय फार मोठा आहे, फार मोठा संप्रदाय, फार नावी. या संप्रदायावर सर्च विदेशातले लोक करायला. या संप्रदायावर PhD विदेशातले लोक करतात, विदेशातले. आणि आपलं ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. किती अवघड काम झालं बघा ना. आपल्याला तर प्रत्यक्ष जवळ आहे. आपण इतकं चुका नाही करायला पाहिजे. असो, संन्यासाची शेपटी काढून घेतली. काय बाई अधिकारी असेल कल्पना करा. हे चाललो होतं, हे चाललं. महाराज सूर्य ढगाच्या आडंगी जायचा. इतकी सुंदर बाई, इतकी सुंदर बाई. ती स्वतः लग्न करायचं म्हणली. माझी इच्छा आहे, नाही स्वीकारली. का नाही स्वीकारली? कारण तसं म्हाताऱ्यानं लिहिलं नव्हतं. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं महर्षी वाल्मिक. महर्षी वाल्मिक म्हणून नवल नाही. आता नवल सांगू का? एका पोरीचा बाप देतच नव्हता, मनानं गेलं मागायला. कोण माहित आहे? वरचे मंदिरातले मालक मनानच गेले पोरीच्या बापाला. म्हणले हा नमस्कार. म्हणले नमस्कार नमस्कार. कोण आपण? मी आम्ही काय, ही मुलगी माझी आहे, मला वाटतं हिच्या सोबत लग्न करा. होय बाहेर, होय दुकाने का बाजारातलं, चल बाहेर. होय पोरीचा बाप म्हणला. आणि आता पोरीचे बाप असंच म्हणाले. हो असं. हा हो, कोणाला वाटतंय पोरगी मोठ्या घरी द्यावा आणि मोठ्या घरचा काऊन तू करीन? काय मिळे का नाही? आहे का नाही? इतका काही काही गोष्टीचा इतका कहर होतोय की त्या कहरानं सगळी घडी मोमोडून जात असती. मर्यादा असली पाहिजे. बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे, पण तिने मंगळसूत्र 50 ग्रॅमचं घाला. पण 5 क्विंटल सोनं आहे म्हणून 9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं भोगीच्या दिवशी, आणि वजानं सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. अख्ख्या गावाची सक्रात बंद केली. अहो किती चांगल्या आंब्याचं लोणचं असलं तर जेवताना किती घ्यावा? इतकं इतकं घ्यावं. वरना इतकं घेतल्यावर हात धुता धुतात नाक कळालं. सर्दी नाही व्हायची का? मोजकं खात असतात ना लोणचं. मर्यादा असतात आणि कधी बी नसतात. कोण्या गोष्टीला वेळ असते. हे बायकोला म्हणलं आता दर्शन करून येतो, जरसा शेवायचा भातन भजे कर, 1-2 पापड.
आणि मग तिला वाटलं आता दर्शन घ्यायला काय 5-10 मिनिटं लागतील. पटपट पटपट शेवायचा भात तिकडे शिजला. उल्याव तेव्हा उले वेगळे होते ना. तर उले या शिकलेल्या पोरीला तुम्हाला नाही कळायची बाई. उल्यासाठी खेड्यातलं वळण पाहिजे. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली मग आता बाप बरा होता तर खेड्यात दिली. तर खेड्यात अशा माणसाला दिली की 6.5 एकर जमीन, त्याच्यात 5 भाऊ. 6.5 एकर जमीन 5 भाऊ. काय मोठा वाडा, बैलगाडी चलवती भावताला असा वाडा. पण त्याची तर गॅस गीस सगळं होतं. पण ते शेतकरी असल्यामुळं ते चुलीवरल्या भाकरी खात होते. ते कैदी नव्हते ना. कैद्याला जे दिलं ते खावं लागत. आपण खेड्यातले माणसं एवढाली वाळलेली झाडं खाली पडल्यावर आपण काऊन उलट्या चुलीचं खायचं. आमच्या घरी पण मी चुलीवर करायला लाईत असतो. फक्त एके दिवशी असंच कीर्तनात नाही म्हणलं आडीतलं दूध चांगलं आहे. आमच्या घरचे म्हणले आडी बी करू. ते म्हणलं आडी नसती करतायत. काऊन नाही करतायत. मी म्हणलं आपण वरच्या मजल्यावर राहतो, आडीला 2.5 फूट खाडावं लागतंय आणि स्लॅब आपला 5 इंचाचा आहे. आपण स्लॅबला छिद्र पाड्यावर खालच्या मजल्यातले जळते त्याच्यामुळे आडी करू नको, आड मोडशील. बाकी नाही. आता आम्ही बाजूला एक केलं आपलं तिथं चुलीवर कधी मध्ये खा वाटलं. 25% तर घरचं खातो. मी चुलीवरलं खाऊ देत जाय. बाकी 75% तर बाहेरच चरायला. घरी आल्यावर तर चांगलं खाऊ देत जाय. नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकते. तुमचे चेहरे पाहिल्यावर मला वरखंडे कळतेत ना किती बोच करले तुम्हाला. तर विठाला काय सांगू लागलो. खेडेगावात दिली पाहुण्याची. हा खेडेगावात पोरगी दिली. मग सासू चांगली होती ना. सासू म्हणली बबे तू काय कर बाई, तू काय शहरात राहिलेली होती. तिच्या शहरातलं काय नव्हतं. 8 दिवसातलं 7 दिवस हॉटेलचं आणि 1 दिवस पार्सल. वडापाव टॅटिस काय म्हणतात त्याला. हा तुम्हाला कसं माहित मला आहे का नाही. हा संन्याशानं लुगड्याच्या दुकानात कशाला जावा, काय गरज आहे का. आणि आंधळ्यांच्या चष्म्याच्या दुकानात कशाला जायचं महाराज. मला का म्हणता येत नव्हतं का पॅटीस. पण मला पाहायचं होतं तुम्ही बी किती चोर पंक्चर येतं. विठाला विठाला सासू चांगली होती बिचारी. आबा ती म्हणली माय तुला काय स्वयंपाक येत नाही, 1.25 महिना मी करते तू पाय. आणि 1.25 महिन्यात मग शिकल्यावर तू करी जाय. आता सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावा, उभं राहावा, खुर्ची टाकावा. तर उल्यावर बसली आणि मग म्हणली आत्या किचन वाटा कस काय गरम लागायला. उठ मा जळसी. तू किचन वाट्यावर नाही उल्यावर बसली. उल्या उठ 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 उठ. तुम्हाला काय उल कळणार आहे. उल्यासाठी जुन्या बायकाला विचारा. उल वतन वतन सुद्धा जुन्या बायकाला. पाणी आतून आणि जाळ बाहेरून बाथरूमला. हे आपल्या बाथरूमला कशाचं वतन. बटन दाबल्या वरून पाणी, झोपून आंघोळ, बसून आंघोळ. आणि त्याच्यात वतन केल्या होतं मधीच मसन वाटा वाचा. त्याच्यात कुठं वतन असतं का. विठाला पोरीच्या बापाने सांगितलं चल बाहेर बाहेर. आता याला ती पोरगी करायचीच होती मालकाला. मालक त्या पोरीच्या बापाला म्हणले तुमच्या पोरीचं लग्न करायचंच ना. करायचं म्हणलं मग का कोणाला देऊ काय. कुळ पाहून द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधण्या. द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधण्या. शास्त्र सांगते त्याच्यासाठी. कशी तुला देता येईल रे. जाऊ द्या म्हणले काय हरकत नाही. तुम्ही अस्वल आहेत, मी माणूस आहे. मग पशुपेक्षा आमचं कुळ वाईट आहे का. अरे कुळाचं जाऊ दे सोडून म्हणले पण तू हिला जगू शकतो का. त्याला काय माहित म्हाताऱ्याले कोणी म्हणून. माणसं वरच्या अंगावर जाते. आमच्या शेजारच्या गावचं एक जण गुळ घ्यायला गेलं. साधं होतं तुमच्यासारखं आपलं लय काही इस्त्रीचे कपडे घालीत नव्हतं काय नव्हतं पटका गिटका. तर ते गुळावालं म्हणलं छटाक खायन घरी जाय. ते म्हणलं तसा फुकट खात नाही मी, मला 150 क्विंटल गुळ पाहिजे.
तर ते म्हणलं याच्या गोळ्या संपल्यात गोळ्या. आणि त्याची डमणी हाणायला मी होतो आणि मला नेमकाच दिवाळीला ड्रेस घेतला होता. ती पॅन्ट गिंट बरी होती जरशी. आणि मग उतरलो तर म्हणलं गुळ पाहिजे. किती पाहिजे बोललं वजनात पहिल्यापासून होतं आपलं नसणं का काही पण माणसानं भिकार छूट नाही बोललं पाहिजे वजनात राहिलं पाहिजे आहे का नाही. अहो हरभऱ्याच्या भाजीचा घोळा ना आणि 3 दिवसाची भाकरी खाल्ली तरी म्हणायचं वा छान जेवण झालं. हो गावरान तुपातली खीर खाल्ली कसं काय नाही जाळ लागल्यावर खाले ऍसिडिटीचा स्टोप पेटला याच्या पोटात. अरे उदारांत करणं म्हणणं जेवण झालं मस्त. भंगिरी बोलणे भिकार चोट बोलणे आणि भिकारी लय परवडे बरं का. भिकार चोट लोकांपेक्षा भिकारी परवडे ते खापुरतच मागते. भिकार चोट पिढ्यानं पिढ्या बरबाद करते. भिकार चोटायचं संगती नसं भिकार चोट असते. ते काय सांगू लागलो गुळाचं. हा गुळाचं. मी गेल्याबरोबर हा भया तो हापूसून पोरायला भया म्हणायची. पॅन्ट गिंटे नवीच होती आणि मिशनीवाल्यानंच इस्त्री केली. तिथून पुढं मला नाही जाऊ कधी. आणि मग किती पाहिजे म्हणलं 150 क्विंटल. काय भाव वजनात किती पाहिजे म्हणले 150 क्विंटल. काय भाव एवढ्या. बर 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 पैसे म्हणलं आणतो. त्याला म्हणलं सौदा झाला. ते म्हणले त्याच्या म्हणल्यानुसार गुळ घेतो पण बैलगाड्या भरून त्याच्या लोकांनी द्यावा लागतात. मी गेलो म्हणलं बैलगाड्या तुमच्या माणसाने टाका आम्हाला आम्ही देणार नाही. ते म्हणलं तुमच्या बैलगाड्या ह्या सुटलेल्या सगळ्या मायाच्यात म्हणलं 19 बैलगाड्या मायाच्यात आणि मी गडी होतो. मी गडी बर 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 बर. मग भयाच्या लगेच मला शेठ म्हणू लागले. वा वा शेठजी या या या. तर मी म्हणलं येते आमचे आजोबा आहेत ते पैसे देतील. हे म्हातारे नको बोलते नको म्हणले म्हातारे ते नको 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 भेट नको नको म्हणले नको. मी म्हणलं पैशाचं घे नाही तुला काय करायचं म्हातारे नोटा खऱ्या असल्या बस झाल्या. त्यानं आडा उकळल्याबरोबर पैसे काढले आणि तेव्हा गुळ लय स्वस्त महाराज लय स्वस्त 83 रुपये क्विंटल. मग 150 क्विंटलाची झालीच किती. ते पटक्यातच बंडल गवसल ते पटक्यातच. हे कोण येत म्हणलं हे 19 गाड्यावरले ते 18 मी एक आम्ही यायचे गडी येत आणि हे आमचे मालक आहेत. त्यानं बसायचं पोतं झटकिलं आणि म्हाताऱ्याला बसायला दिलं. काही काही माणसं वरच्या रंगावर जाते आणि आमच्या इथल्या पोरगी बोलण्यावर दिली. आम्ही जत्राला जाता जाता ते पोराच्या बापानं आम्हाला चहा पाजला. हा म्हणले या या महाराज या. तेव्हा चहा घेत होतो मी. या म्हणले चहा प्याला. ते लगेच पोरगा आलं. बाप लगेच म्हणलं काय चाललं रे. काय नाही म्हणलं 50-60 अवताला 50-60 अवताला दमनी भाकरीला आणि तमाम मोकळे. 50-60 अवताला दमनी भाकरीला आणि तमाम मोकळे. नवल सांगायला येतो जाग्यावर. एसटी उलथू देत नाही लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. ताण घेऊ नका. इथं कसा सोडीन इतक्या याच्यात. हो मग ते आमच्या संघचं म्हणलं 50-60 अवताला दमनी भाकरीला आणि तमाम मोकळे. कारभारच तसा असं म्हणजे 50-60 अवताला म्हणजे 60 अवताला म्हणल्यावर 30 आवतं ना बा आणि 50 म्हणल्यावर 25 आवतं. ते म्हणलं वरचे 10 चुलीत जाऊ दे बाळू पण 25 आवतच आहेत ना 50 बैल. आणि दमनीभर भाकरी म्हणल्यावर गडी किती असतील आणि तमाम मोकळे म्हणजे मोकळे जनावर किती असतील. आपल्याला काय माहित नाही बाबा पण मला खाती की गाल नाहती की गाल लगेच कळते. पण ते म्हण हा 1.5 दिवसात पोथ्या वाचायला म्हणजे लय हुशार झाला का केवढा माणूस आहे. याच्या पोराला आपली पोरगी द्यायची आणि लगेच सुपारी फोडीन. त्याचं पोरग तर गुडघ्यालाच बाशिंग बांधून होतं. लग्न लागलं मांडव परतनील पोरगी आली. मी असं चाललो लाल मातीकडे. आमचे पकरू महाराज आहेत ते लाल मातीपासून निघले. तिकून त्याची गाडी आली. त्या पोरीचा चेहरा असा कसकानी वसकटलेला. मी म्हणलं काय झालं बबे. माझ्या संसारात सारा मंगळवार झाला. आणि मी म्हणलं कसं काय झालं. 50-60 अवताला दमनी भाकरीला तमाम मोकळे. कशाचं महाराज आमच्या एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60 आहे. म्हणजे एक बैल आणि एक हाल्या होता. हो बैलाचं नाव 50 आणि हाल्याचं नाव 60 आहे. म्हणजे 50-60 अवताला आणि मग सासरा हौसान सासूला डमनी म्हणतोय डमनी भाकरीला.
हो बायकोला ते डमणीच म्हणते. आणि म्हणलं तमाम मोकळे काय नाही, मैं आमच्या सासूला पोरग झालं तेव्हा तिच्या बापानं गाय दिली, ती गाय मेली, सगळा वंश गेला आणि एक गोर आहे त्याचं नाव ठेवलंय तमाम्या. आणि तमाम मोकळे. अशी वरून सोयरी केली तरी फसली, आणि साध्या पटक्यावाला पाहिलं तर गुळावाला फसलं. म्हणजे वरून कोणाला पाहतच नाही. वरून झकपकन आतून भग भग 12 हात येळू फिरायला. काही काही माणसाच्या टोप्या इतक्या कडक असतात की बोरीत वाढता येतात. आणि बायको अख्तर भाईचा कापूस याचायला काय त्याची टोपी चुलीत घालायची, त्याचे कपडे काय कामाचे आहे का नाही, असं काय कायचा देखावा असतो. बघा ना कशी बापूची टोपी कशी कडक आहे. उगी जवळून गेलं तर ऑपरेशन होईल माणसाचं. विठाला विठाला. पोरीच्या बापाला वाटलं नवरदेव साधाचे, म्हणलं भाई तू काय पोरगी जगीशी. तर ते म्हणले बरं तुम्हाला नवरदेव कसा पाहिजे. पैलवान पाहिजे. ते बाजूला गेलं, झाडाच्या आडंगीन ते सगळे कपडे काढून उपरणं होतं, बांधली लंगुटी आणि ठोकली आबू. पोरीच्या बापासं पैलवाने म्हणले मी पैलवान. त्यानं बनेल मस्ती काढील या संग कुस्ती खेळायला. पण पोरीची माय म्हणली बाई तुम्हाला वपत का काय सुकुमार लेकरू येईन त्याच्या मोडताना हाड्यावानी काड्या मोड्यावानी हाड तुमची. आणि ते म्हणला ते मनानं कुस्ती खेळायचं म्हणायला मी काय येडा आहे का. नका 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 माय माय त्याच्या लेकर माय बाप काय म्हणतील, तुम्ही करताना फ्रॅक्चर गिक्चर तुम्ही इकडं व्हा. ते म्हणला हा या. ते म्हणला पाय ते किती रगिले, तर किती रगिले. आणि 27 दिवस आणि 27 रात्र कुस्ती. 28व्या दिवशी पोरीचा बाप पाया पडला. म्हणला आता याच्यानंतर तुला माया पडावं लागेल. सासरा व्हायच्या आधी मी पडतोय आणि सासरा झाल्यावर जावायला पडावं लागेल. कुस्ती खेळून पोरगी मागितली, कुस्ती खेळून. आणि पोरगी किती सुंदर होती सांग का. तिला इतीत नख आणि 18 इंच तिच्या अंगावर केस. आस्वलीन ह्या जंगलात फिरणारी. म्हणजे जिला सूर्य लाजत होता ती लग्न करायचं म्हणजे ती सोबत केलं नाही. आणि आस्वलीन तिच्या बापासोबत कुस्ती खेळून मागितली. रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार परियसी कृष्ण मूर्ती प्रगट. नक्षत्र रोहिणी होतं. चंद्राला 27 पत्न्या, त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती. दिवस बुधवारचा होता. आणि या बुधवारी रात्री अष्टमीच्या दिवशी श्रावण मासात ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आला. 21 प्रकारचे नाविन्य पुराणात सांगितले. यमुना पार केली, पहिल्या तीराला इकडच्या कडेला आले. 4 दरवाजे, जो गाईच्या गोठ्यात येणारा दरवाजा, त्या दरवाजातनं वसुदेव आतमध्ये प्रवेश केला आणि भगवंताला ठेवलं. ती माया घेऊन आले, हातातली निसटली. इकडं गोकुळात एवढा आनंद, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तिथला आनंद लिहिताच आला नाही कोणाला, इतका मोठा आनंद होता. एवढा आनंद. सगळ्या गोपी जमा झाल्या, भगवंताकडे पाहत होत्या. नामा मने हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुलली. त्या मुखाकडे गोपी बघून बोलून गेलेल्या आहेत. इतकं ते पवित्र मुख होतं. बघता बघता तो रांगू लागलेला आहे. रांग तरंगणी चोरी तलोनी, धावणी धरती गवळणी. रांगू लागलेला आहे. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगू लागलेलं आहे. त्याच्या रांगण्याचं वर्णन मालकाचं आहे. पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनी ताचे गोळे. पायात पैंजण आहेत, हातात वाळे. नवनीताचे गोळे हातामध्ये. सुंदरसा जगाचा मालक त्या गोकुळात प्रगटलेला आहे. गोकुळे वैकुंठवासी पुराणातले प्रसिद्ध महात्मा डोंगरोजी गुरुजी गोकुळाला मन म्हणायचे. भगवंताचं अंतःकरण होतं गोकुळ, चित्त होतं.
गोकुळ इतकं पवित्र होतं की तिथं एकट्या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. आई तुझा मी एकुलता एक गाये राखी तो 9 लाख. एकट्या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. बाकीच्या गोळ्यांकडे किती असतात? गायीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं ते गोकुळ होतं. पुनीत 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 पवित्र गोकुळ होतं ते. गायीवर सुद्धा प्रेम करत जा. काळाची गरज आहे सज्जनांनो. एक लक्षात ठेवा, आपल्यावरती परिस्थिती फार उशिरा येणार आहे, पण शिमिटाच्या डोंगरात शहरात राहणाऱ्या लोकांवर ती आपत्ती लवकर येणार आहे. कारण ज्या वेळेला सूर्यनारायणाच्या ओझोन स्तराची चलबिचल होत असते का महाराज, सूर्यनारायणाचा जो ओझोन थर आहे, या ओझोन थराची ज्या वेळेला चलबिचल होत असते त्यावेळेला उष्माघात प्रगट होईल आणि बंगल्यातले लोक हुरपाळून जळतील. आणि ह्या ओझोन थराला स्थिर ठेवण्याची ताकद फक्त आपल्या देशी गायीच्या पाठीत आणि देशी बैलाच्या पाठीतल्या त्वचेत सूर्याचा ओझोन स्थिर ठेवण्याची ताकद आहे. असं चांगल्या चांगल्या शास्त्र पुरांत सांगते, पण शास्त्रज्ञ सुद्धा याला सहमत आहेत. इतकं गायीविषयी, गायीचं शेण याच्यावर प्रेम करा, गोमूत्रावर प्रेम करा. आता बऱ्यापैकी शेतकरी गोमूत्र सुद्धा धनावर फवारायला लागले. गरज आहे काळाची, खूप मोठी गरज आहे. ज्यांनी ज्यांनी शेतीला आमाफे रासायनिक खत घातलं त्यांच्या जमिनीवर चालताना सराट्यावर चालल्यासारखं होतंय. पण त्याच जमिनीला 10-5 ट्रॅक्टर गाईचं शेण टाकलं की ती माती पुन्हा मऊ होती, तिच्यात तिला पोषक असे जीवाणू तयार होतात. इतकी ताकद त्या गाईच्या शेणात आहे. तिच्यावर सुद्धा प्रेम करा. आपलं खाचं शिका. हो, आपलं खात राहिलोत ना, मग आपल्याला आजार वाढणार नाहीत. खात जाणं साधं आपलं. बघा, श्रीमंत लोक कळड्याची भाजी 12 महिने खालेत आणि त्याच्यासाठी लोक पेरायलेत आणि आपले खाणार नाहीत. अद्याप नाही. आपलं खाचं शिका. अत्यंत काळाची गरज आहे. आहारात फार मोठी ताकद आहे. बघा, असो गायी होत्या 9 लाख आणि 9 लाख गायी असताना नंदराजा रात्री उठून वैरणकाडी करीत होते. याच्याकरता त्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरीत होती. संध्याकाळचा ठिकाणा नाही, 10:30ला दात घासायला. संध्याकाळचा ठिकाणा नाही. आणि 92,000चा मोबाईल. बाप तर कव्हाच मेला आणि माय दुसऱ्याच्या रानात खुरपीतीन यानं 92,000चा मोबाईल घेतला. ह्या भडव्याला कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार नाही. अमर्यादित चुका. राजे हो, लक्ष्मी आपल्याकडून कंटाळून जात असते ना, याचं एकमेव कारण आहे आपण तिला थारा नाही दिला, याच्याकरता ती कंटाळून जात असते. 500ची नोट पोरग घेऊन आपली गाडी जरा गर्दी असल्यामुळे उभी राहिली. मग अशी पानपट्टीपाशी समोरून शेळ्या आल्या आणि त्या दमन चालल्या होत्या आणि त्याच्या पुढ माग 2 टेम्पो, टेम्पोच्या माग आमची गाडी, मागून ट्रॅक्टर. ते गुरगुर गुरगुर करूच लागलं आणि ते शेळ्या जाऊस तर आम्ही उभं डाव्या हाताला पानपट्टी 500ची नोट काढली एका पोरानं, 500ची, आणि 2 गुटके घेतले. कशी लक्ष्मी त्याला सांगू. इथं बसलेल्याचं ज्यायचं लग्न झालंय. म्हातारे पण म्हातारीला लग्नाला कोणा संग पाठीत. म्हाताऱ्याला जर जायला टाइम नसेल, 2 लग्नाला जायचं असेल तर एका लग्नाला म्हातारं गेलं आणि एका लग्नाला म्हातारी धाडायची, तर म्हातारी कोणा संग धाडली? भंगिऱ्या संग का बा? ओळखीच्या माणसासोबत, भावकीच्या माणसासोबत. हे म्हातारीला सांभाळून न्या रे, म्हातारीला सांभाळून आणा. मग माणसं माणसाची बायको विश्वासू माणसासोबत पाठीत. पैसा कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची. मग 500ची नोट जर गुटक्यासाठी मोडली असेल तर ते किती मस्त पाऊस पाडीन, आहे का नाही? पाडीन का नाही? ह्या डोंगरावर जसे दगड आहेत अशा दगडासारख्याच गारा. आपल्याला अपेक्षा आहे त्याने वेळेवर पाऊस पाडावा. आपण त्याची लेकरं आहेत, त्याला अपेक्षा नाही का आपण चांगलं वागावं? कोण्या मायबापाला वाटते आपलं पोरग भंगिरे व्हावा? मग आपण सुद्धा त्याचीच लेकरं आहेत, प्रभूची लेकरे सारी. आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे की त्याला आनंद वाटावा. असा गोकुळामध्ये काम करणारी माणसं होती. प्रत्येक जण. माझ्या लहानपणी लय माणसं काम करायचे हो. 90 वर्षाचं म्हातारं मुंगशे इकत आणू देत नव्हतं, कासरे इकत आणू देत नव्हतं, बाजाचं सुंबी इकत आणू देत नव्हतं, सोल इकत आणू देत नव्हतं. माणसं घरी सोला आटायचे, कासरे आटायचे, मुंगशाच्या द्वारा, गोफणी, जोते, हे सगळं घरी साहित्य तयार करायचे घरी. आता म्हातारे बी मस्त तोटा आणायला जिंतूरला जातात.
आणि पुन्हा म्हणते आमचा नातू खराब निघला. खराब नाही, तू या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे. खराब कसा निघन, तुला तुडीणार आहे ट्रॅक्टर खाली. हा, तो नातू कसा चांगला निघन. नातवाला म्हण तू बिडी पेटून आण. बिडी ब्रह्मचार्यापेक्षा बी श्रेष्ठ आहे. हे युट्यूब पुन्हा दुसरे आम्हाला तिकडं हे करते. किती श्रेष्ठ सांगू. बिडी पेटिल्या पेटतच नाही, तिला वढाच लागतं. तुम्ही जसे निष्ठावंत आहेत का, तशी बिडी पण निष्ठावंत आहे. ती सगळी जळण पण पेटत नाही, तिला झोरकाच आणावं लागतं. आणि मग असा नालायक नातू आजा जर नातवाला बिडी पेटवायला लाईत असेल तर या भंगिऱ्याचे नातू कसे चांगले होतील. याचा नाही काष्टा पेटवायचे का. संस्कार पाहिजे. कशाला कीर्तन ऐकायचे. रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. आणि आपण असेच उसातले डुकर जिकडं तोंड फिरन तिकडं निष्ठायचं. काय काम. माणसं महाराज कीर्तनात बसले म्हणजे लय सात्विक आहेत का. यायला उद्या सकाळी गाड्या फुकट द्यावा सैलानीला. 2-2 माळीवाले जर नाही बसले गाडी तर मला बाळू महाराज म्हणू नका. फुकट पाहिजे फक्त. सैलानीला पण निघतात माणसं. काय कीर्तन ऐकायला दम नाही आणि इकडं तिकडं बी बोकडे कापायला दम नाही. कसा नीट पाऊस पडन आणि कसा आपल्यावर देव निसर्ग चांगला राहील. कोणीतरी आपला तो एक देव करून घ्या. आपली श्रद्धा पाहिजे. आपल्या कामावर पण श्रद्धा पाहिजे. बरं, शेती करायची असेल तर निष्ठेनं. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरीजे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. आळंदीतल्या मालक प्रत्येक गोष्टीला तत्व आहे. असं जर करत राहिलो तर आपण मोठे व्हाल. केवढा मोठा माणूस. 1 वाजता उठून गाईला वैरण टाकायचे. असो दरोजा उघडाई राहिला त्याच्यातून आतमध्ये गाईच्या कृपेने यशोदेसारखी माय आणि नंदासारखा पिता सापडला. आणि मग भगवान मोठे झाले. नाना प्रकारच्या गोकुळात खोड्या तुम्हाला माहित आहेत. मग आता जाई राणा सवे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान परमात्मा गाई वासर घेऊन यमुनेच्या तीरावर गेले. तिथं सर्व गायी वगैरे चरलेल्या आहेत का झाडाखाली विस्तृत झाल्या. आणि गोपाळ जमले खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. व्याधी निरशन वितार्थायाम प्रसादेरस्तु कवलम कवल. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. समस्त या पंचक्रोशीतलं हे आराध्य दैवत आहे. सज्जनांनो, या दैवताची वृद्धी व्हावी. या दैवतावर वारकऱ्यांना बसण्यासाठी निवारा व्हावा. किती कुठला जरी निसर्गाचा काळ, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असेल, 10-5 लोक इथं बसून त्यांना परमार्थ करता यावा अशी भव्य दिव्य वास्तू करण्याचं मानस आदरणीय प्रसादजी महाराज यांनी अंतःकरणात आणलंय. त्या व्यक्तीनं चप्पल न घालण्याचा संकल्प केला. सज्जनांनो, काय त्यांना इथं काय बांधायचं या आश्रमात. त्यांना तुमच्या आमच्यासाठी हा आश्रम मोठा व्हावा अशी प्रसाद महाराजांची तळमळ आहे. त्या कार्यक्रमामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले महाराजांच्या सानिध्यातले त्यांचे गुरुबंधू 7 दिवस 8 दिवस इथे येतात. तथा आदरणीय भक्तराज महाराज पुंगळेकर असतील, श्रीमंत महाराज दिग्रसकर असतील, ज्ञानेश्वर महाराज मानकेश्वर, नवनाथ महाराज पुंगळेकर आदी करून ही पंचक्रोशीतली सर्व श्रद्धाळू, गोड अंतःकरणाची सात्विक सदाचारी श्रोते आणि भजनी मंडळ या पंचक्रोशीतल्या सर्व जणांच्या अंतःकरणातलं स्थान असणारं हे पवित्र संस्थान विठ्ठल रुक्मिणी संस्थान हे दिव्य तेजस्वी व्हावं. काय निसर्गाचं रम्य वातावरण आहे. भविष्यात हे मोठं होत गेलं तर एखाद्या ढवळ्या कपड्यावाल्याला बोलून इतका रस्ताही करून घेऊ, त्याला बी बोलावं लागत असतं. यया नरा माझी राजा, तो ईशेशी भूती जाण माझा. राजा राजाच असतो तो. आणि ती लोक सुद्धा आपल्या कामी येतील. आणि इथं मोठं झाल्याच्या नंतर त्यांना सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये या अधिष्ठानावरचे प्रभू इथं ज्या समाध्या आहेत महात्म्यांच्या आणि ह्या पवित्र परिसरातली झाडं ही सुद्धा ऋषीमुनींच्या तत्वाची आहेत, हे सद्बुद्धी देतील. आणि कालांतरानं
इथं सुद्धा तो चांगल्या प्रतीचा रोड होईल, भक्तगणांना येण्यासाठी साधना, इथे घाट करण्याची सुद्धा संकल्पना आहे, प्रत्येकाला स्नान करण्यासाठी याच्यासाठी गोडसा असं. आणि बघा ना याच जाग्यावर कसा दक्कल भाग आहे उत्तरेश्वर बापू. किती जरी उन्हाळा असला तर तिकडचं थोडं पाणी जास्त कमी होईल, पुढचंही जास्त कमी होईल, पण या जाग्यावर थोडंसं पाणी थोडंसं राहतच. म्हणजे ही देवाचीच लीला आहे, ही अधिष्ठानाची ताकद आहे. आणि म्हणून किती मोठी जलदेवतेची सुद्धा आपल्यावर कृपा आहे, त्या गंगामाईची सुद्धा, पूर्णामाईची. आणि गोड असं हे जितकं जितकं मोठं होईल तितकं. तुम्हाला एक सांगू का, एखाद्या माऊलीने काय आदा कदा तिचा साभार या मंदिराला लागला असेल, तिचे पूर्वज तिला आशीर्वाद देतील. एखाद्या पुरुषानं तन्मन धनानं इथं जर आपलं द्रव्य सांडलं असेल तर त्याचे पूर्वज त्याला आशीर्वाद देतील. स्त्रीनं केल्याच्या नंतर दोन्हीकडचे पूर्वज आशीर्वाद देत असतील, दोन्हीकडचे, स्त्रीसाठी दोन्हीकडचे, माहेरीकडचे आणि इकडचे सुद्धा. एवढी मोठी शक्ती आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रिया अत्यंत सात्विक, सदाचारी, पुण्यशील, भावनिक मावल्या आहात तुम्ही. मालकाच्या जरी अंतकरणात नसेल तरी स्त्रीच्या अंतकरणात जर भाव असेल तर ती आपल्या पतीला ती पूर्ण करायला लावते. एवढीच इच्छा तुमच्याकडे प्रगट करतो. महाराज तिकडचा डोंगर ओढायचं काम कधीच करायचं नाही, उलट त्याला मोठ्या मोठ्या दगडाची पुष्टी द्यायचं काम करायचं. आणि हे ओढून हा भाग जितका साफ होईल तितका करण्याचा प्रयत्न JCB पोकल्यान भविष्यात होत राहील. सगळ्या गोष्टी होत राहतात. हे करताना बऱ्यापैकी विघ्न येत असतात. तुम्ही कधी बी लक्षात घ्या, कधी लक्षात घ्या, मंदिराच्या कळसावरचे लाईट यात्रेत इजलेले मी पाहिले. आमच्या लहानपणी जवळ्याला लोकनाट्य येत होते, त्याला तमाशा लोकनाट्य म्हणते. तर ते मधात जापुरते तर पैसे तेव्हा नव्हते आमच्याकडे, नव्हते म्हणूनच बरे झाले, नाही तर आता उधळले असते, आहे का नाही, ते नव्हते. तर मग असं पाहिलं आम्ही, तर मंदिराच्या कळसावरचा लाईट बंद झाला आणि तमाशातलं गाणं चालूच होतं. तर आमच्या इथला एक मोठा माणूस, त्याला विचारलंय असं कसं काय, म्हणले ही सरकारी लाईन आहे का, जाती येते आणि तमाशातल्या स्वतःचं जनरेटर आहे. मला सांगायचं एक, धर्माचा पाय लांगडा असतो. धर्मासाठी माणसाची रेलचेल कमी होत असते, आगाव कामासाठी रेलचेल भरपूर असते. या धर्माच्या कामासाठी अडथळे येत राहतील महाराज, नाना प्रकार. अहो राम मंदिराला आले, ते कधीच झालं असतं महाराज, फक्त काही लोकांचं मत होतं की नाव त्याचं होईल म्हणून होऊ द्यायचं नाही, नाही तर ते का झालं नसतं का. देवावर प्रत्येक लोकांची श्रद्धा असती, पण हे आमक्यानं केल्याच्या नंतर त्याचं नाव वाढेल अशा काही घुसखोरायचं मत असते, अशा काड्या करणाऱ्यांचं काही मत असतंय, त्यांचंच नाव. अरे नाव देवाचं मोठं होत असते, देवाचं नाव आहे, आपल्या धर्माचं आहे. शिकाया मुस्लिम लोकांकडनं. यांच्या समाजामध्ये गरीबातला गरीब माणूस 1 रुपयाची बाजाराच्या दिवशी चिठ्ठी फाडितो, बाजाराच्या दिवशी चिठ्ठी फाडितो. बघा त्या लोकांचा आदर्शवाद. आणि त्यांचा दुसरा एक आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्याकडं 500 कोटीचा जरी मुसलमान असेल तर ती ढवळी टोपी, गोल टोपी घातल्याशिवाय मस्जिदीत प्रवेश नाही. आपल्याकडं काय नाही, मलंग भाईवानी कपडे घालून पुन्हा भजनात उभे, काय नसतं त्याला. मलंग भाई आमच्या 4 टनचे होते, तेल इकायला येत होते, आम्ही त्याचं तेल घेतलं ना. ओळखीचा माणूस होता लहानपणी, तेव्हा लय मोठं तेल घेता येत नव्हतं ना, शेर पावशेर. हो ना, पाहिलं ना. हे काय बघा ना, त्या कालूभाईचा नाश्ता आहे बिचाऱ्याचा 7 दिवस, आहे का नाही, आजीवन सभासद. आणि मागच्या पंधरवाड्यात आम्ही एका गावात गेलो, 2 मुसलमान भेटले, म्हणले महाराज आमच्या 9 पिढ्या झाल्या आम्ही विकतचं दूध खात नाहीत, 9 पिढ्यापासून विकतचं दूध खात नाहीत, आमच्या इथं गायी आहेत म्हणले. काय बघा किती किती आदर्शवाद, किती मोठे लोक. बघा धर्माविषयी प्रेम किती आहे. शुक्रवारी 5 बाऱ्या नमाज पाडतात, हा निदान शनिवारी तरी मारुतीच्या पुढं डोकं आपटी जात्यानं. रावण पालथा केलाय, आपल्याला पालथा करायला किती लागत आहे, जरा विचार करा ना याचा थोडासा, आहे का नाही. जरा निदान शनिवारी तरी जरा जुरा तनामनाची जराशी तरी धरली पाहिजे माणसानं, धरीतच नाही तो. अहो आमच्या इथलं, मी यात्रेला गेलो 16ला ना, आमचं बिल भरायचं विसरलं. हो, तर ते एक हेल्पर होतं, त्याचा फोन आला, महाराज मैं आपका मीटर कट कर रहा हूं बोले. मैं मराठी, मेरे को हिंदी आती बोले. हो, मैं नाव काय तू, मेरा नाम चाऊस है बोले. ते चाऊस म्हणजे हेल्पर होता नोकरीला. तर मी म्हणलं अरे महाराज तुम महाराज हो कुछ भी हो, मेरा पेट का वास्ते बोले. इंजीनियर ने बोला कट कर दो नहीं तो तेरी तनख्वाह
ते हिंदीत बोलत होतं, मला काय हिंदी येत नाही लय मोठी. आपली हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मैं खाली राहिला. आपल्याला कुठे हिंदी येते? पान ते कसं हसायला मुसलमान आहे का बघा ते. अरे मला येतच नाही बापू, खरं सांगायलो काय त्याला हसत होतो, येतच नाही ना आपल्याला. आणि मला एक कळत आहे, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धिरडे करायचे नाही. हो, पिठाचा नाश होतो ना आबा. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत ती म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं दुधाचा नाश करशील मंजुळा, तू नको. तुला पिठल्यातले गोळे फुटणार. आपल्याला हिच येते कशाला, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट. तर त्याला म्हणलं अरे मी परमार्थिक म्हणलं कुछ भी हो कट करता बोल. मग फोन केला पोरायच्या माईला. पोरायची माय म्हणजे आमच्या मंडळी. म्हणलं तुझ्याजवळ काही पैसे असले तर दी. मयच आणलेले होते. तुम्ही लय हसायला, तुम्ही नाही ठाणीत का नवऱ्याचे पैसे? हा, चेहरा पाहिल्या नोटा बदलल्या कोणा जो दिल ते बदलायला तुम्ही? कोतोला जो दिल ते का? आमच्यावर घेतलं की खसखस पिकती तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का? बाई असं करायचं. आणि मग पैसे दिले आबा, मीटर कट करणं बंद केलं. हे एरी सांगायलो मी, एरी सांगायलो दृष्टांतापुरतं. पैसे